दिल्ली जंतर मंतर विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला मिरजेत उत्स्फूर्त प्रतिसाद. भव्य रॅली काढून केंद्र सरकार आणि आमदार सदाभाऊ खोत यांचा तीव्र निषेध. मिरजेत वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक कांबळे, बापू सेसवरे, प्रतीक कुकडे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून बंदचे आवाहन करून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दिल्ली येथील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला मिरजेत उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. प्रमुख बाजारपेठ आणि दुकाने बंद ठेवण्यात आली. मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. रस्त्याच्या मार्गावर व्यापाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करून जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. यात ज्येष्ठ नेते बापू सेसवरे, सागर दरबारे, प्रमोद वायदंडे, डॉक्टर रविकुमार गवई, आनंद हातेकर, भास्कर जगताप, शब्बीर चिवेलकर, संजय कांबळे, चंदा साबळे, रिंकू कांबळे यांच्यासहित अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री तात्काळ राजीनामा द्यावा. त्याचबरोबर जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर हल्ल्याचे समर्थन करणारे आमदार सदाभाऊ खोत यांचा निषेध व्यक्त करत त्यांचा समाचार घेतला. गेल्या अनेक वर्षापासून या भारत देशामध्ये अराजकता, हिटलरशाही माजलेली आहे. त्याचाच प्रत्यय म्हणून या देशाचा प्रधानमंत्री हा मोदी आपण हुकुमशाह असल्यासारखं वागत आहे आणि या देशाच्या सगळ्या अर्थव्यवस्था खिळखिळीत करण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्याचाच प्रत्यय म्हणून आज या भारत देशामध्ये मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचा प्रश्न निर्माण करून त्याने या देशामध्ये पेपर फुटीसारखं प्रकरण निर्माण केलं आणि या देशातल्या मुलांचं भविष्य अंधारात झोकून टाकलेलं आहे. अशा या मोदी सरकारचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी पहिला निषेध व्यक्त करतो आणि या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी सरकारला आवाहन करतो की या जंतर मंतरवरती चाललेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये तुम्ही जे गालबोट लावत आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्ही दहशतवादी म्हणत आहे, आतंकवादी म्हणत आहे. जर या देशाचा नागरिक आणि विद्यार्थी जर आतंकवादी असेल तर तुम्ही कोण आहात हे आता ठरवायची वेळ आलेली आहे. या मोदी सरकारनं ध्यानात घेतलं पाहिजे. इथला नागरिक, इथला विद्यार्थी कुठलाही आतंकवादी नसून तो या देशाचा सार्वभौम नागरिक आहे आणि त्याला भविष्य घडवणं आणि त्याचं भविष्य निर्माण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. हे मोदी सरकारनं विसरलं नाही पाहिजे. तर येणाऱ्या काळामध्ये हे जर थांबलं नाही आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं आंदोलन निर्माण करेल. याची नोंद सरकारनं घेतली पाहिजे. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून आज बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र राज्य बंद करायचं आव्हान या ठिकाणी केलेलं आहे. सांगली जिल्हा, मिरज तालुका, मिरज शहर, आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व जी पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते तळागाळातील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला मानवंदना करून गांधी चौक पासून सतारमेकर गल्ली, मिरज मार्केटमध्ये या ठिकाणी बंद करत आहे. चांगल्या पद्धतीने व्यापारी संघटनेने आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीचे सहकार्य केलेले आहे. व्यापारी संघटनेला सांगणं एवढंच होतं की आपल्याला वेळ मिळत नाहीये. तुमच्या मुलांसाठी, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय, तुम्हीही रस्त्यावर उतरा. त्यांनी चांगल्या पद्धतीचा आमचा महामंत्र जपलीत आणि आम्हाला चांगलं सहकार्य केल्याबद्दल बहुजन वंचित आघाडी बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीनं मी खरोखरच या मिरज शहर व्यापारी संघटनेच्या मनापासून धन्यवाद करतोय. आणि तसंच जंतर मंतरवर जे काय युद्ध चालू आहे, जो काय लढा आहे, माझी लहान लेकरं, माझी लहान मुलं त्या ठिकाणी लढतायत. अहो, त्यांना स्त्रीना सुद्धा मारून जखमी केलेले आहेत. एका मुलीला माझ्या नंग अवस्थेतीत तिने मारहाण केले आणि त्या तिथल्या पोलीस प्रशासनाचं आणि भारत सरकार, खास करून नरेंद्र मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध करतो. आणि त्वरितच ही पेपर फुटीमुळे जर समाज, देशातला नागरिक आणि देशातला विद्यार्थी, येणारा भविष्य जर आपल्याला त्यांना मारहाण करत असला तर तुमच्यासारखं दारिद्र्य, तुमच्यासारखं नीच वृत्तीची सरकार या ठिकाणी नको आहे. आम्हाला सरकार बदलायचं आहे आणि सरकार या ठिकाणी असं आणायचं आहे की समाजामध्ये समता निर्माण झाली पाहिजे,
समाजातल्या गोरगरीब लेखांना न्याय मिळाला पाहिजे. SC ST OBC BJNT अल्पसंख्याक यांना न्याय मिळाला पाहिजे. ही वंचित बहुजन आघाडीचं स्वप्न आहे आणि ती निश्चितच आम्ही स्वप्न आंदोलनाच्या मार्फत करू. ही पहिली पिढी आहे बंद करायची. इथून पुढच्या काळामध्ये जर करता त्या विद्यार्थ्यांना न्याय नाही मिळाला, आम्हाला न्याय नाही मिळाला, तर आम्ही पुढच्या काळामध्ये आत्मदहन करू असं या ठिकाणी आवाहन करतो. थांबतोय. जय भीम, जय भारत, जय प्रकाश आंबेडकर. हिंदू मुस्लिम सिख ईसाई नाही, आम्ही भारतीय नागरिक आहोत आणि आम्ही शांततेनं प्रचार केलेला. सरकारला जर बघवत नसेल तर सरकार खाली झालं पाहिजे. ही लोकशाही आहे, गुंडागर्दी नाही आहे. आमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, म्हणून आम्ही सरकारला जर सरळ सरळ प्रश्न विचारले, सरकार आमची दाद घेत नसेल तर आम्हाला हे सरकार नको आहे. हे मुलांनी प्रश्न मांडले, हे काय चुकीचं आहे? प्रत्येक जण हा भारतातल्या नागरिकांना स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की तुमच्या जर मुलं आत्महत्या करत असतील तर त्यांनी सरकारकडे न्याय मागायचा नाही का? एवढंच माझं म्हणणं. ओके. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.